शिक्षण विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आयोजित दुसरे शिक्षक साहित्य संमेलन 2025 आजच्या या संमेलनाच्या अध्यक्षा ज्यांनी प्रचंड वाचन केल्यामुळे त्या येऊ शकल्या अशा आशा खरकडे डांगे मॅडम, ज्यांनी खूप वाचन केलं, अभ्यास केला म्हणून ते आयएस झाले. आजच्या संमेलनाचे उद्घाटन आदरणीय दिलीप स्वामी सर, या संमेलनाचे मार्गदर्शक विकास मीना सर, या संमेलनाच्या स्वागत अध्यक्षा अश्विनी नाटकर पानसरे मॅडम, या संमेलनाचे माजी स्वागत अध्यक्ष आदरणीय मधुकर देशमुख सर, जयश्री चव्हाण मॅडम, भूमकर मॅडम, आजच्या या माझ्यासोबत जो आज हा जो परिसंवाद आहे, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचे आव्हान, साहित्य वाचनाची आवड कशी वाढवावी, या परिसंवादातील सर्व विचारपीठावरील वक्ते आणि आपण सर. मित्रांनो, अगदी थोडक्यात मी अध्यक्ष समारोप करतो. सर्वच वक्त्यांनी अगदी अभ्यासपूर्ण अशी वक्तव्य केलेली आहेत, अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. अध्यक्षाचं काम फक्त सर्व वक्त्यांनी कशी मांडणी केली, त्यामध्ये काय असतं अशा पद्धतीनं ते सांगायचं असतं. तेवढं काम अगदी थोडक्यात मी करतो, कारण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी माझे गुरुवर्य ऋषिकेश कांबळे सर आहेत, आतकरे सर आहेत. 15-20 वर्षापूर्वी जर भेट झाली शिक्षकाची, विद्यार्थ्यांची, कुणाचीही, तर विचारलं जात होतं, सध्या काय वाचतोस, सध्या काय लिहितोस. आता ते नाही विचारत शिक्षक एकमेकांना, कोणती गाडी घेतली, घर बांधलं का, प्लॉट घेतला का, अजून काय. ठीक आहे, हे घेतलंच पाहिजे, हरकत नाही. बेस काय, म्हणून हा विषय समजून घेत असताना संस्कृती म्हणजे काय, वाङ्मयीन संस्कृती म्हणजे काय आणि वाचन संस्कृती म्हणजे काय, या गोष्टी आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण 15-20 वर्षाचा कालखंड जी स्थित्यंतर जगभर झाली, ती पाठीमागच्या 1500 वर्षात पण झाली, एवढीच झाली. खूप काळ झपाट्याने बदलला आणि या बदलत्यामध्ये जी आव्हानं आपल्यासमोर उभी राहिली, ती आव्हानं आपण समजून घेणं महत्वाचं आहे, ती घेतली पाहिजे. ज्यावेळी आपण वाचनाचं महत्व असं विषय करतो, त्यावेळी ज्ञानेश्वराचं, तुकारामाचं, नामदेवाचं, संतांचं, विचारवंतांचं नाव आपण पुढे घेतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की तुकाराम महाराज ठामे ठोकपणे म्हणतात, वेदांचे कामाचे छापा. म्हणजे काय, वेद वाचले, उपनिषद वाचले, 6 शास्त्र वाचले, 18 पुराण वाचले, म्हणून तुकारामानं 5,500 अभंग लिहिले. कदाचित वाचलं नसतं तरी निर्माण झालं नसतं. ज्ञानेश्वर महाराजांना गीतेचे 700 श्लोक समजून सांगण्यासाठी 9,000 उदाहरणं दिली आणि 9,000 उदाहरणं म्हणजे 9,000 ओव्या किती ज्ञानेश्वर. प्रतिभेच्या सगळ्या सीमा पार केल्यानंतर तुकाराम 5,500 उदाहरणं देतात. ते आमचे अध्यक्ष आहे, हे वाचनातून घडलं. क्रांतिवा महात्मा ज्योतिराव फुले स्पष्ट लिहितात की थॉमस पेन वाचला आणि मी ठरवून गेलो. वाचला, समजून घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचं चरित्र वाचलं, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न, विश्वरत्न, जागतिक कीर्तीचे विचारवंत होऊ शकले. भगतसिंग फाशी उद्या देणार आहे आणि त्यात वाचन करत, किमान फाशावर जाताना हा भगतसिंग वाचत होता, एवढा तरी मेसेज केला पाहिजे. काय होणार होतं, फाशावरून मारणार. या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना अनेक उदाहरणं देण्यासाठी आहे. फक्त मी ओझरता उल्लेख या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी करणार आहे. आपण समजून घेणं गरजेचं. आपण शिक्षक आहोत. कुठल्याही देशाचा दर्जा हा त्या देशातील शिक्षण व्यवस्था किती दर्जेदार आहे यावर अवलंबून असतो आणि कुठल्याही शिक्षण व्यवस्थेचा दर्जा त्या देशातील शिक्षक किती दर्जेदार आहे
त्यावर अवलंबून असतो आणि कुठल्याही शिक्षकाचा दर्जा त्याचं वाचन किती प्रगल्भ आहे यावर तो अवलंबून असतो आणि ते समजून घेऊन जातो. आपण आपली शपथ स्वतःच्या प्रामाणिकपणे मी कुणाचे नाव घेणार नाही की आपण या 2-4 वर्षात किती पुस्तकं वाचली एकदा आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. किती मासिकं लावली आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. वर्तमानपत्रात सुद्धा गेल्या 5-10 वर्षात अग्रलेखच दिसत नाही. काहीतरी लिहिलं जातं त्यांच्याही मर्यादा असतील करायचं. वर्तमानपत्र भूमिका मांडत आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की त्यामध्ये सगळं तयार होती, त्यामध्ये चित्र होती सगळ्या गोष्टी. आणि आजही आमच्या मुलांना आम्ही मासिक वर्गणी भरली मासिक लावून दिलंय का असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. मित्रांनो, आज सोशल मीडियाचा काळ आहे. वाचन संस्कृती संपला असं मी म्हणणार नाही. मुद्रण कलेपासून पुस्तकापासून माणसं विद्यार्थी मुलं दूर चालली ती स्क्रीनवर बऱ्याच. परंतु यातून आपण हे सांगितलं पाहिजे की आपण पुस्तक वाचलं पाहिजे, कारण पुस्तक हा आत्मसंवाद आहे. पुस्तक ही तपश्चर्या आहे, पुस्तक ही विपश्यना आहे. कारण तुम्ही सलग ते 5-6 तास 10 तास वाचू शकता स्क्रीनवर नाही. एका विषयाशी दुसऱ्या विषयाशी संबंध नसतो. या गोष्टीचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मुलांना जे हवंय ते द्या. अभ्यासक्रमात जे हवंय ते अपेक्षित. अभ्यासक्रम सुद्धा अपडेट होण्याची गरज आहे. इथे शासनाचे मुख्य अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे देशमुख सर आमदार होता आहे, कदाचित विधिमंडळात गेले असते तर अजून काही बऱ्यापैकी, कारण पहिलं संमेलन सुरू झालं आणि तुमच्यासाठी माणसं जर विधिमंडळात जाणं आवश्यक आहे तर इथे अधिकारी उपस्थित आहेत. काही गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे. जशी त्यांची जबाबदारी आहे तशी तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि जे कालबाह्य होतं ते आपल्याला सोडावं लागणार आहे, त्या दृष्टीनं पुढे जावं लागणार आहे. परंतु ज्ञानेश्वरी गाथा ही कधीच कालबाह्य होत नसते, ती आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता. आजही आम्ही ऐतिहासिक कादंबऱ्या घेतल्यानंतर मृत्युंजय समोर घेतली की विद्यार्थ्यांना वाचवून टाकला. एकदा त्याला त्या पद्धतीची गोडी निर्माण करणं आवश्यक आहे, कारण मनोरंजनाची साधनं आजूबाजूला प्रचंड उपलब्ध आहे. त्याला सांगा की करणं काय म्हणतो मृत्युंजय मध्ये. मी माझ्या आठवणी तुम्हाला सांगणार. आठवणी ह्या भरपूर फुलांसारख्या असतात, त्या सुगंधित असतात. हे वाक्य मला कधीच पटत नाही. आठवणी कशा असतात, हत्तीच्या पायासारख्या असतात, त्या खोल ठसा उलटवून जातात. मी काय म्हणतो, ज्या मातेने मला घडवलं वाढवलं, भारताच्या फळाप्रमाणे जतन केलं, हरणाच्या पावसाप्रमाणे सांभाळलं, ज्या मातेच्या दुधाचे तुषारे घालून माझ्या ओठावरून सुटले नाही आणि ज्या मातेच्या दुधाने माझी पवित्र झाली, तिला साक्षात दंडवत सांगा त्याला. अरे सांगा तो काय व्याख्या केली तारुण्याची. तारुण्य म्हणजे ज्वलंत धावण्यांचा ग्रस्पंदन. निसर्गाने मानवाला दिला सर्वात श्रेष्ठ आहे. जीवनाच्या नगरीतील एकमेव राजमार्ग, अनंताने ढवळण्याचा कालखंड, कर्तव्य दाखवण्याचा कालखंड, वास्तवतेच्या कल्पनेचे पंख लावून आकाशात उंच उंच भरारी लागण्याचा कालखंड म्हणजे तारुण्य. जो तारुण्याचा सदुपयोग करतो तो सुप्रशिक्षित होतो, तो दुरुपयोग करतो तो कुप्रशिक्षित होतो. सांगा त्या पद्धतीने. अशा पद्धतीचे संस्कार होणं गरजेचं आहे. 600 पानाचं पुस्तक घेऊन त्याच्यापुढे बसू नका, परंतु या पद्धतीने सांगणं आवश्यक आहे. वाचनाचं महत्व, अभिरुची बदलत चालली आहे, रंजन मार्गाला आपण वाढत चाललोय, परंतु हे चालणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी तशी जशी शिक्षकाची आहे, जशी प्रशासनाची आहे, जशी सरकारची आहे, तशी ती अत्यंत महत्वाची ती पालकाची आहे. कारण खरी संपत्ती ही संतती असते. तो उद्या केवळ होणार आहे, याच्यापेक्षा तो चांगला माणूस होण्यासाठी त्याला ते संस्कार वाचनाशिवाय दुसऱ्या गोष्टीतून मिळू शकतात असं मला वाटत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वाचाल तर वाचाल. म्हणून वाचणं महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे. ते व्हावं अशी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो. कारण फक्त साहित्यावर, कारण साहित्य वाचनाची आवड आपण म्हणतो, परंतु आमच्याकडे काय होते पाहिजे असं समीक्षक पण इथे आहे, प्रकाशक पण इथे आहे. काय होते आमच्याकडे बाल साहित्य लिहिणारे सगळे प्रौढ साहित्य आणि तुम्ही आम्ही वाचतो.
कुठल्या असतात त्यांच्यासाठी आपण कुठल्या सायकोलॉजिकली फिलॉसॉफिकली या गोष्टींचा विचार होणं सुद्धा आवश्यक आहे. यावर विचार केल्यानंतर पाट्या टाकणं रोज चालू आहे. पाठीमागचा धडा दुसऱ्या वर्षी शिकवणं म्हणजे शिकवणं होत नाही. म्हणून टीचिंग लर्निंग यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी होणं अपेक्षित आहेत. त्या व्हाव्यात. उपदेश करणं सोपं आहे, अंमलबजावणी करणं अवघड आहे, परंतु तुमची माझी ही सगळ्यांची जबाबदारी आहे. अशी जबाबदारी म्हणून, कारण आपण गुरु आहोत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पृथ्वी नभाने भरली आहे तरी पहिल्याविना प्राप्ती नव्हे. आत्मा श्रमशुद्ध आहे तरी गुरुविना प्राप्ती नव्हे. त्याचा आत्मभाव आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. म्हणून तुकारामाने म्हटले अभांगरी घेणं. म्हणून शब्दांना अर्थ असतात, अर्थांना भावना असतात, भावनांना संदर्भ असतात, म्हणूनच त्याला अर्थ असतात. शब्दात माणसाला घडवतात आणि शब्दात माणसाला घडवतात. अशा पद्धतीने विचार केला पाहिजे. कारण इलियट नावाचा शास्त्रज्ञ म्हणतो जेव्हा माणूस समाजाशी संघर्ष करतो तेव्हा वक्तृत्व निर्माण होतं आणि जेव्हा माणूस स्वतःच्या मनाशी संघर्ष करतो तेव्हा साहित्य निर्माण होत असतं. ते मनाशी संघर्ष असतो. तो संघर्ष आपण आपल्या पद्धतीने अभिव्यक्त झाला पाहिजे आणि घडायला पाहिजे अशी माफक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. माझ्या सगळ्याच इथल्या परिसरातील वक्त्यांनी खूप चांगलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यांचेही अभिनंदन